गावातील आहे, सुरा येथील आहे आणि गावाशेजारील शेतातील आहे. तर लाईव्ह घेण्याचे कारण म्हणजे कांद्याची एवढे पण गोंडे बेस्ट क्वालिटीची आहे की लाईव्ह पुन्हा घ्यावा लागला. लाईव्ह घेत असताना मी तुम्हाला वेळोवेळी सूचना देत असतो. त्याचप्रमाणे आज सूचना देत आहे की कोणाचे लाईव्ह घेण्यात येत नसेल किंवा लांब शेत असेल त्याला मी तरी काय करणार. जेवढे काही मला घेता येईल तेवढे घेण्याचा मी प्रयत्न अवश्य करेल. तेव्हा संपूर्ण यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या मंडळीला माझा नमस्कार. जगातील अर्थात विश्वातील संपूर्ण मंडळीला माझा नमस्कार. अशीच साथ तुम्ही इथून पुढेही द्या. आपल्याला आरोग्यविषयक माहिती तसेच शेतीविषयक माहितीसाठी श्रीराम चेके 4589 या कोडवर सर्च केल्यास तुम्हाला योग्य माहिती मिळेल. आज हा लाईव्ह आणलेला आहे. गावाशेजारील आमच्या गावाचे नाव सुरा आहे. हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा. कांद्याचे जे रोप आहे अर्थात कांद्याचे जे गोंडे आहे इतके खास आहे की तुम्ही केव्हाही याची माहिती घेऊ शकता माझ्या चॅनलच्या मार्फत. हा कांदा पहिल्यापासूनच एकदम बेस्ट क्वालिटीचा राहिलेला आहे आणि त्या शेतकरी बांधवाला मी धन्यवाद देतो. त्यांनी चांगल्या प्रकारे मशागत केली आणि चांगल्या प्रकारे त्याची व्यवस्थापन केले. म्हणूनच आज हा कांदा तुम्हाला लाईव्ह घेण्यात मला आनंद होत आहे आणि लाईव्ह तुम्हाला यासाठी दाखवत आहे की या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करा जेणेकरून तुमचा कांद्याला लागलेले बियाणे इतके भरघोस आहे. बघा या लाईव्ह व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत आहे. यांना कांद्याचे बी पण चांगल्या प्रकारे होणार आहे आणि कांदे पण भरपूर प्रमाणात होणार आहे. जेणेकरून तुम्हाला लाईव्ह वेळोवेळी सूचना दिल्या जात असतात. आज पण ही सूचना देण्यात आली आहे. आरोग्यविषयक सूचना आणि अनेक विषयाचे मार्गदर्शन माझ्या चॅनलमध्ये मी अवश्य करत असतो. तर हा जो लाईव्ह घेण्यात आला आहे शेतीविषयक माहिती आहे. हा कांदा तुम्हाला नक्की कसा वाटला मला कमेंट करून सांगा. हा कांद्याची मशागत पहिल्यापासूनच या दादांनी फार योग्य पद्धतीने मशागत करून योग्य प्रमाणात याला खत आणि पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रमाणात केले. आज हा कांदा एकदम झळकत आहे. एकदम बियाणे याचे गोंड्याचे बियाणे पाहून मला असं कळतंय की यात कांद्याचं बी चांगल्या प्रकारे होणार आहे आणि चांगल्या क्वालिटीचा माल यांच्याकडे मिळणार आहे. कारण कांदा हा सुपर क्वालिटीचा आहे. असाच कांदा राहू दे अशी भगवंताकडे मी प्रार्थना करतो. निसर्गाने जर साथ दिली तर मला तरी खात्रीपूर्वक सांगतो की औंधा संपूर्ण शेतकरी बांधवांनी कांदे भरपूर प्रमाणात लावलेले आहे. त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्न होईल अशी मला खात्री आहे. निसर्गाने साथ पुढे द्यावी अशी मी प्रार्थना करतो भगवंताकडे. हे ईश्वरा सर्वांचं कल्याण कर आणि मंगल कर. आमच्या संपूर्ण शेतकरी बांधवांचे चांगले उत्पन्न राहू दे. कोणतेच आमच्यावर संकट येऊ देऊ नकोस अशी मी प्रार्थना भगवंताकडे केलेली आहे. तुम्ही पण सर्व मंडळी यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या मंडळींनी तुम्ही ही प्रार्थना करा. ही प्रार्थना भगवंत अवश्य ऐकेल अशी मला खात्री आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सर्च करा, लाईक करा, कमेंट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मी वेळोवेळी देईल.
अशी नम्र विनंती तुम्हाला करतो. चॅनल सर्च करण्यासाठी नेमक्या अडचणी तुमच्या मी आता समजल्या आहे. पहिलं तर काय करायचं, पहिलं तर असं करायचं, स्पेलिंग लिहायची. स्पेलिंग लिहिण्यासाठी यस करायचं, SHRIRAM श्रीराम झालं. आता चेकीची स्पेलिंग लिहिताना अडचण येते, तर चेके कसं लिहायचं, CHEK झाल्यावर पुन्हा ई लिहायचं, ई करायचं. पुढे चेके नावाच्या स्पेलिंगच्या पुढे रेस देऊन अर्थात पुढे रेस देऊन 4589 हा कोड टाकायचा. लगेच चॅनल ओपन होईल याची खात्री मी देतो. कोणती फिकीर न बाळगता तुम्ही अगदी मन आनंदित करून तुम्ही माझा चॅनल पाहा, जेणेकरून तुम्हाला आरोग्य सल्ला वेळोवेळी मी देत राहील. ज्या वेळेस मला जे काही शक्य होईल तेथे चॅनलवर आणण्यास मी मदत करेल. अर्थात मी चॅनलवर आणणार तेव्हा माझे चॅनल वेळोवेळी पाहावे. जास्त मिनिटाचे व्हिडिओ पण पाहा, जेणेकरून तुमच्या ज्ञानातही भर पडेल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने आरोग्य सल्ला पण भेटेल. म्हणून तुम्ही मोठाले व्हिडिओ पण संपूर्ण पाहून घ्या. कदाचित तुम्हाला कंटाळा आला तर निदान 5-6 मिनिटं का होईना तुम्ही ते पाहिले पाहिजे. त्यासाठी मी हे पुढील लाईव्ह दृश्य बघून आणि यात मी सांगत आहे, कारण वेळोवेळी अडचणी येत असतात हे मला माहीत आहे. तेव्हा आता कोणतीच अडचण येणार नाही. सांगितल्याप्रमाणे तुम्ही चॅनल सर्च करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, लाईक करावा, कमेंट करावा आणि सबस्क्राईब करावा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळत राहील याची मी खात्री देतो. जय जवान, जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, जय शिवराय, जय जिजाऊ. येथेच थांबतो आणि स्टॉप होतो. संपूर्ण विश्वात